निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील लोकमान्य शिक्षण संस्थेचा 67वा वर्धापन दिन सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार 1 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पानचिंचोली येथील लोकमान्य शिक्षण संस्थेची स्थापना 1 ऑगस्ट 1959 रोजी लोकसहभागातून झाली। याच दिवशी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते। आज शिक्षण संस्था या कुटुंबापुरत्या मर्यादित झाल्या असताना गेल्या 67 वर्षात लोकमान्य शिक्षण संस्थेत गावकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात कायम असून संस्थेने 68व्या वर्षात पदार्पण केलं आहे। नूतन संचालक मंडळाच्या निवडणुकीत विक्रम धोंडीराम पाटील यांच्या अध्यक्षपदी तर पंचाक्षरी स्वामी यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे। नूतन संचालक मंडळाचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीताताई संतोष वाघमारे, निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गटनेते रोहित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संतोष वाघमारे यांची उपस्थिती होती। मंचावर लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, संस्थेचे सचिव पंचाक्षरी स्वामी, माजी चेअरमन बालाजी पाटील, शिक्षक प्रतिनिधी शिवाजी जाधव गुरुजी आदींसह लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पानचिंचोली येथील अशरफ अकबर शेख हे MPSC मधून नगर रचनाकारपदी, आफ्ताब फारुख सय्यद वैद्यकीय शिक्षणासाठी निवड व रोहित दीपक कांबळे यांची NDA मध्ये निवड झाल्याबद्दल लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थी, इयत्ता 5वी, 7वी व 8वीतील स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तीर्ण, 5वी ते 9वी व 11वी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शालेय संसद मंडळाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात लोकमान्य शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान व महत्त्व सांगितलं। यावेळी काकासाहेब जाधव, तुकाराम ढाबळे, विकास पाटील, दिलीपाबा पाटील, दस्तगीर सय्यद, बाळासाहेब पाटील, गौर चंद्रशेखर कत्ते, नेताजी पाटील, अहमद सय्यद, युसुफ सय्यद, पाशा सय्यद, मधुकर जाधव, गोपाळ जाधव, दीपक पाटील आदींसह पानचिंचोली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनंत दिवे यांनी मांडलं। सूत्रसंचालन शेख सर यांनी तर आभार BS स्वामी यांनी मांडले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.